14 जानेवारी 2026 येतीये मकर संक्रांत. सर्व स्वामी भक्तांचे या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. सर्व सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा हा खूप छान विषय आहे की श्री स्वामी समर्थ यांनी संक्रांतीचे महत्त्व हे धार्मिक, आध्यात्मिक, व्यावहारिक अशा तिन्ही स्तरावरती आपल्याला सांगितलेले आहे. सर्वप्रथम मकर संक्रांत म्हणजे काय? स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मकर संक्रांत म्हणजे सूर्याचे धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश होणे. हा दिवस उत्तरायणाची सुरुवात सांगतो. या दिवसापासून दिवस मोठे होऊ लागतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. स्वामी समर्थ महाराज संक्रांत यांचा आध्यात्मिक संबंध काय आहे असा प्रश्न प्रत्येक सेवेकऱ्याच्या मनात उमटतो. याचे कारण म्हणजे श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. दत्त संप्रदायामध्ये संक्रांत हा दिवस साधना, सेवा, दान यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. संक्रांतीला केलेली शक्ती, सेवा, दान हे अनेक पटीचे फळ असते. यामध्ये संक्रांतीचे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे श्री स्वामी समर्थ संक्रांत का महत्त्वाची आहेत हे सांगतात. सर्वप्रथम नकारात्मक ऊर्जा नष्ट होते की घरातील काही कलेश, मानसिक ताण, दृष्टीदोष हे हळूहळू कमी व्हायला लागतात. हे संक्रांतच्या दिवशी स्वामी नामस्मरणाने केले जाते. दुसरं म्हणजे धन व समृद्धीची प्राप्ती. स्वामी समर्थ संक्रांत सेवा केल्यावरती अडकलेले पैसे मिळतात. नोकरी, व्यवसाय, स्थिरता लाभते. घरात लक्ष्मीचा वास होतो. कर्मदोष व पितृदोष शांती. तिसरा म्हणजे कर्मदोष व पितृदोष शांती. संक्रांत हा पितरांसाठीचा दिवस असतो. जिथे पितृदोष कमी होतो, नशिबातील अडथळे दूर होतात. स्वामी समर्थ महाराज संक्रांतीची पूजा विशेषतः कशी करावी? सकाळी काय करावे? तर सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, घरातील देवघर स्वच्छ करावेत. तर पूजा मांडताना स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवावा. गूळ, तीळ, फुले, उदबत्ती यांचा अर्पण करावे. दिवा लावावा आणि आपणास जसे शक्य होईल तर किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा जप जरी केला तरी पुष्कळ मानला जातो. संक्रांतीचा दिवस हा वाणाचा दिवस असतो, सुवासिनींचा दिवस असतो. यामध्ये सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण देतात. याची स्वामी समर्थ महाराज म्हणतात खूप वर्षापूर्वीची ही परंपरा आपणास लाभली आहे. संक्रांत हा दिवस पितरांचा असून तसेच तुमचे पितृदोष, पुन्हा धनसंपत्ती, धनधान्य वृद्धी यासाठी महत्त्वाचा मानला जातो. संक्रांत हा महत्त्वाचा म्हणजे धार्मिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक अशा तिन्ही स्तरांवरती त्याचे महत्त्व दर्शवलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. दत्त संप्रदायामध्ये संक्रांत हा दिवस अधिक महत्त्वाचा मानला जातो, जिथे साधना, सेवा आणि दान यांचे सर्वश्रेष्ठ महत्त्व आहे. आता वळूयात वाण काय द्यावे. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपण हेही बघूयात. सर्वप्रथम संक्रांतीमध्ये आपण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतो. तर सर्वात महत्त्वाचे तिळाचे महत्त्व आहे. तर दान काय द्यावे? तीळ, त्यानंतर गूळ, त्यानंतर उडीद डाळ, त्यानंतर तांदूळ, सुगंधी तेल, वस्त्र, दक्षिणा हे तुम्ही अर्पण करू शकतात किंवा दान देऊ शकतात. हे दान देताना स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा. स्वामी समर्थ महाराज हे विशेष यामध्ये धनप्राप्तीसाठी काय उपाय आहे? संक्रांतीच्या रात्री पिवळ्या कापडात तीळ, गूळ, 1 रुपयाचे नाणी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर 21 दिवस श्री स्वामी समर्थ असा जप करून ठेवावा. मानसिक शांतीसाठी संक्रांतीच्या दिवशी उपवास किंवा फलहार करून स्वामी समर्थ तारक मंत्र याचा जप करावा. संक्रांत आपल्याला काय शिकवते? स्वामी समर्थ महाराज म्हणतात वाईट सोडा. संक्रांतीमध्ये वाईट सोडा, चांगले स्वीकारा. जसे तीळ गोड होण्यासाठी गुळाची साथ घेते, तसंच जीवन जगण्यासाठी
स्वामी समर्थ महाराजांची साथ ही गुळाप्रमाणे कार्य करते. स्वामी समर्थ महाराजांसाठी आता आपण बघूया. श्री स्वामी समर्थ महाराज 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे, तर सेवा कशी करावी, कोणत्या पद्धती आहेत. तर सर्वप्रथम 14 जानेवारीला 2026 हे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये सर्वप्रथम आलेला पहिला सण आहे. तर ह्या सणामध्ये सकाळची तयारी, जसे पहाटे उठून स्वच्छ पिवळे कपडे घालावेत, घर स्वच्छ करावे, देवघरातील स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. पूजा विधीमध्ये दिवा, उदबत्ती, फुले, तिळगुळ यांचा अर्पण करावा आणि जसे सांगितले तसे जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ असा तुम्ही जप 108 वेळा करू शकता. आवश्यक वाहन साहित्य काय असतात, तर ब्राह्मण, गरजू स्त्री, साधू किंवा मंदिरात हे वाहन तुम्ही नक्की द्यावे. तर तीळ, गूळ, उडीद डाळ, तांदूळ, गहू, तेल, मीठ, हळदी कुंकू, वस्त्र, दक्षिणा हे दान तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करू शकता. त्यानंतर धनप्राप्तीसाठी तुम्हाला 21 वेळेला जपही सांगितला आहे. तसेच मानसिक शांतीसाठी फलाहार आणि उपवासाचंही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 14 जानेवारीला येणारी जी मकर संक्रांत आहे त्यामध्ये वाईट सोडा, गोड स्वीकारा आणि स्वामी समर्थांच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा, हे आपण स्वामी सेवेकरांना सांगू शकतो. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे संक्रांतीला काय सोडावे. तर स्वामी समर्थ महाराज म्हणतात, राग, वाद, भांडण करू नये, घरात कडू बोलू नये, नवरा बायको मुलांमध्ये वाद, जसे की संक्रांत हा गोडीचा सण आहे, कटुता टाळा. त्यानंतर स्वामी महाराज म्हणतात, खोटे बोलणे, फसवणूक करणे हेही तुम्हाला सोडावे लागेल. तसेच दान हे नेहमी करायला पाहिजे, दान टाळू नये. त्यानंतर 4 क्रमांकाला स्वामी महाराज म्हणतात, मांस, मद्य, तंबाखू टाळावे. दारू, मांसाहार, सिगरेट, गुटखा आणि मानसिक आध्यात्मिक अशुद्धी वाढते. त्यामुळे सकाळी त्यानंतर स्वामी महाराज म्हणतात, सकाळी उशिरा उठू नये. उशिरा उठणे, आळशीपणा हे उत्तरायणाचा पहिला दिवस शुभ मानला जातो, पण उशिरा उठणे आणि आळशीपणा यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते. काळे कपडे शक्यतो घालू नये. देवघर हे अस्वच्छ कधीही ठेवू नये. देवघरामध्ये नेहमी पूजा करावी. सकाळचे देव न्हाणणे, दिवा लावणे, संध्याकाळी नियमितपणे दिवा लावणे. किमान तुम्हाला जर सेवा होत नसेल तर तुम्ही कमीत कमी दिवा लावून देवासमोर एकदा तरी नतमस्तक होऊ शकता. उधारी देणे किंवा घेणे टाळणे. पैसे उधार ठेवू नका किंवा नवीन कर्जही घेऊ नका. यातून तुम्हाला आर्थिक अडचणीमध्ये नक्कीच स्थिरता येते. जुनी वस्तू फेकायला बेपरवाही राहू नये. मीठ धान्य वाया घालू नये. अन्न हे लक्ष्मीचे स्वरूप आहे, हे आपण येणाऱ्या 14 तारखेच्या संक्रांतीला नक्की शिकणार आहोत. त्यानंतर मनात नकारात्मकता ठेवू नये. शक्यतो भीती, शंका, निराशा ह्या गोष्टींमुळे आपलं जीवन नैराश्याकडे चाललेले आहे. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या समोर तुम्ही भीती, शंका आणि निराशा ह्या तिन्ही गोष्टी अर्पण करून स्वतःला मुक्त करा. संक्रांत या दिवशी नक्की काय करावे, तर तीळ, गूळ घ्या आणि द्या. श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण करा, गोड बोला, गोड खा, दान करा, सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवन जगण्यासाठी तुम्हाला कुठला संकल्प करायचा आहे. जिथे श्रद्धा आहे तिथेच मी आहे, असे स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावरती श्रद्धा ठेवून आणि चांगला संकल्प करून तुम्ही 14 जानेवारीला येणाऱ्या मकर संक्रांतीची सुरुवात नवीन वर्षाची चांगली करू शकता. स्वामी समर्थ महाराज हे धन, नोकरी आणि आरोग्य ही तुमच्या आयुष्यात सदैव राहो अशी मनोकामना मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी करते. आता जो प्रत्येक सेवेकरी माझा हा व्हिडिओ किंवा माझा हा आवाज ऐकत असेल तर हे मी न बोलता प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज माझ्या तोंडून बोलून घेत आहे आणि ते सांगत आहे की
तू ह्या सर्वजणांना माझा संदेश पोहोचव की येणाऱ्या मकर संक्रांतीला स्वतः आपण काय करायला हवं आणि चांगल्या गोष्टी स्वीकारून वाईट गोष्टींचा त्याग करायला हवा. येणाऱ्या मकर संक्रांतीला की जी 14 जानेवारी 2026ला आहे, तिथे आपण स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्णपणे श्रद्धा ठेवून त्यांची सेवा करून आपण स्वतःला निरोगी करावे, स्वतःला खुश करावे आणि स्वतःचे जे मन आहे की जे अशांत आहे, चिडचिड आहे, ते आपण शांतपणे स्वामींचे स्मरण करून, जसे की ओम श्री स्वामी समर्थाय नमः, किंवा तुम्ही असेही म्हणू शकता, किमान तुम्ही डोळे बंद करून दीर्घ श्वास घेऊन येणाऱ्या संक्रांतीमध्ये संकल्प करू शकतात की हे स्वामी राया, माझ्याकडून कुठलीही चूक झाली असेल या अगोदर तर ती तुझ्या पदरात घे. माझ्याकडून तुझी सेवा घडू दे, माझ्याकडून चांगले सत्कर्म घडू दे. आणि हेच या संक्रांतीचे सर्वात महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं मकर संक्रांत महत्त्व हेच आहे. ती कशावर आहे, कशी साजरी करावी आणि काय वाण द्यावे आणि कुठल्या चुका करू नयेत, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. तोपर्यंत मी स्वामींच्या चरणी नेहमी प्रार्थना करीत राहील की हा व्हिडिओ जो प्रत्येकजण ऐकत आहे, बघत आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण होऊ दे. त्याचे जे काही चांगले विचार मनामध्ये आहेत ते प्रत्येक कारणी लागू दे. आणि हे परमेश्वरा, हे स्वामीनाथा, ह्या संक्रांतीला सर्वांना शांत, समृद्ध आणि भरभराटीचे जीवन दे. हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि सर्व सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ म्हणून थांबते.